CLR प्रस्तुत करत आहे वी लर्न इंग्लिश लेसन 59. आम्ही इंग्रजी शिकतो पाठ 59. 20 rupees. गेल्या वेळचा पाठ तुम्ही ऐकला का? आम्ही सगळे मुंबईला आलो आहोत. इथे मुंबईच्या बाजारात खरेदी करून रंजना, संतोष आणि मी शरद दादाची वाट पाहत क्रॉफर्ड मार्केटच्या बाहेर उभे आहोत. It's 3 o'clock. Where is Sharad Dada? Here I am. शरद दादा, इथून मागून कुठून आणलास तू एकदम? I was behind that truck. I was looking at the apples in the truck. Apples? Where did you see apples? Look, there, in that truck. Ah, so many apples. Hundreds of apples. Hundreds? Thousands. Thousands of apples. हा जो क्रॉफर्ड मार्केटचा फळ बाजार आहे ना, तो देशातल्या सर्वात मोठ्या बाजारांपैकी एक आहे. इथे देशभरातली फळं येतात आणि विदेशातली पण. अमेरिकेतून सफरचंद वगैरे येतात इथे. चला आज जाऊन बघूया. पण माझा प्रश्न असा आहे, आपल्या सफरचंदात आणि विदेशी सफरचंदात काय फरक आहे? Look at these apples. They are from Himachal Pradesh. How much do these apples cost? इथे लिहिली आहे किंमत 50 rupees. Yes, these apples cost 50 rupees per dozen. म्हणजे एक डझनचे 50 रुपये. Now look at those apples there. They are from America. How much do those apples cost? 50 rupees. तीच किंमत आहे. हो, पण ह्या सफरचंदाची किंमत आहे प्रत्येकी 50 रुपये. 50 rupees each. 50 rupees each? प्रत्येक सफरचंदाचे 50 रुपये म्हणजे 600 रुपये डझन. Indian apples cost 50 rupees per dozen. American apples cost 600 rupees per dozen. पण सुनीता मावशी, अमेरिकेची सफरचंद जास्त गोड असतात का? नाही, अजिबात नाही, फक्त महाग असतात. सुनीता मावशी, लेट्स बाय सम फ्रूट्स. Let's buy many different fruits. I love fruits. माझे तर पैसेच संपले बाबा. I have no money. Why? What did you buy? I buy a t-shirt. You buy a t-shirt? What? अरे, आधी झालेल्या गोष्टीबद्दल भूतकाळात वाक्य म्हणायचं. आय बाय नाही, आय बॉट अ टी शर्ट असं म्हणायचं. खरंच की. I bought a t-shirt for 62 rupees. Yes, Sharad Dada. He bought a t-shirt. Sunita Maushi bought some cloth. And I bought a pair of earrings and 4 bangles. Ranjana, you speak very good English now. Thank you. Ranjana, you speak too much now. Where did you eat lunch? We ate in a hotel. We ate dosa and idli. We drank apple juice. We paid 85 rupees. Yes, Mumbai is very costly. Vadgaon is quite cheap. Yes, you are right. The fruits are also very costly.
Let's buy only a few fruits. म्हणजे फ्यू म्हणजे काय? मित्रमैत्रिणींनो, तुम्हीही नीट ऐका. फ्यू म्हणजे थोडे, मेनी म्हणजे खूप, सम म्हणजे काही, सम फ्रुट्स म्हणजे काही फळं, मेनी फ्रुट्स म्हणजे खूप फळं, अ फ्यू फ्रुट्स म्हणजे थोडी फळं. आता पुढे ऐका. I will buy a quarter kilo of grapes and half a kilo of chicus. We can eat them on the train. पण माझा प्रश्न असा आहे, तराजूला इंग्रजीत काय म्हणायचं? वेइंग स्केल. वे म्हणजे वजन करणे, वेइंग स्केल म्हणजे वजन काटा किंवा तराजू. हो दादा, ही घ्या तुमची फळं. Okay. चला लवकर, आपली गाडी लागली असेल, स्टेशनवर जायला हवं. हरी अप. Come चला on. चला लवकर चला. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात नवीन शिकलेले इंग्रजी शब्द आणि वाक्य पुन्हा ऐकायला मिळतील. शिक्षकांनी यांची आपल्या वहीत नोंद केल्यास पाठानंतर सराव करायला सोपं वाटेल. मुलांनो, नीट लक्ष देऊन ऐका हो. नंतर तुम्हाला असंच बोलायचं आहे, पण आता फक्त ऐका. How much do these apples cost? They cost 45 rupees per kilo. How much do these bananas cost? They cost 1 rupee each. I will buy a banana. I bought a watermelon. Cheap, म्हणजे स्वस्त, costly, म्हणजे महाग, weigh, म्हणजे वजन करणे, weighing scale, म्हणजे तराजू, half, म्हणजे अर्धा, quarter, म्हणजे पाव. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात मी सांगेन त्याप्रमाणे तुम्ही बोलायचंय हो. तुमचे टीचर तुम्हाला मदत करतीलच. तुम्ही जरी शाळेत नसाल तरीही माझ्या सूचनांप्रमाणे बोला बरं का. मित्रमैत्रिणींनो, आजच्या पाठात तुम्ही काही फळांच्या किमतींबद्दल प्रश्न ऐकलेत. आपल्याला जर विचारायचं असेल, द्राक्ष कशी दिली, तर आपण इंग्रजीत असं विचारू, हाऊ मच डू दीज ग्रेप्स कॉस्ट? म्हणजे ह्या द्राक्षांची किंमत काय आहे? तुम्ही माझ्यानंतर प्रश्न म्हणा, हाऊ मच डू दीज ग्रेप्स कॉस्ट? हाऊ मच डू दीज ग्रेप्स कॉस्ट? असं जर मला विचारलं तर माझं उत्तर असं असू शकेल, दे कॉस्ट 24 रुपीज पर किलो. म्हणजेच यांची किंमत 24 रुपये किलो आहे. माझ्या मागे म्हणा सगळ्यांनी, दे कॉस्ट 24 रुपीज पर किलो. व्हेरी गुड. लक्षात घ्या, हाऊ मच डू दीज ग्रेप्स कॉस्ट? हा प्रश्न वर्तमान काळातला होता.
म्हणजे जसं आपण मराठीत विचारतो ना, द्राक्ष कशी दिली, तसंच इंग्रजीत म्हणायचं, हाऊ मच डू दीज ग्रेप्स कॉस्ट. कळलं? बरं, आता समजा मला विचारायचे, ही केळी केवढ्याला घेतलीत, म्हणजेच भूतकाळातला हा प्रश्न इंग्रजीत असा विचारायचा, हाऊ मच डिड दीज बनानास कॉस्ट. हाऊ मच डिड दीज बनानास कॉस्ट म्हणजे ही केळी केवढ्याला घेतलीत. माझ्या मागे इंग्रजीत प्रश्न म्हणा, हाऊ मच डिड दीज बनानास कॉस्ट. हा जर प्रश्न मला विचारला तर माझं उत्तर असं असेल, दे कॉस्ट ₹2 ईच. म्हणजे प्रत्येक केळं 2 रुपयाला पडलं. माझ्या मागे इंग्रजीत म्हणा, दे कॉस्ट ₹2 ईच. गुड. आता थोडा वेगळा सराव करूया. बाय म्हणजे विकत घेणे, विल बाय म्हणजे विकत घेईन. बाय हा शब्द वापरून भविष्य काळातलं इंग्रजी वाक्य असं होईल, आय विल बाय अ मँगो. आता आपण बाय हा शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य कसं करायचं ते बघूया. बायचा भूतकाळ होतो बॉट. बॉट म्हणजे विकत घेतलं. जसं आय बॉट अ वॉटरमेलन म्हणजे मी एक कलिंगड विकत घेतलं. आता आपण ह्या दोन्ही प्रकारच्या वाक्यांचा सराव करूया. मी एक वाक्य इंग्रजीत सांगेन, तेच वाक्य तुम्ही मराठीत सांगायचं. घंटा वाजली की टीचर एकाला उभं करतील. वाक्य नीट ऐक आणि मराठीत म्हण, आय विल बाय अ पायनॅपल. मी एक अननस विकत घेईन. असंच म्हणालीस ना? गुड. दुसरं मूळ, तू हे मराठीत म्हण, आय बॉट अ गुआवा. मी एक पेरू विकत घेतला. असंच म्हणालास ना? व्हेरी गुड. आता पुढची 15 मिनिटं टीचर सराव घेतील. हाऊ मच डू दीज ॲपल्स कॉस्ट. हाऊ मच डिड दीज बनानाज कॉस्ट. हे प्रश्न विचारण्याचा आणि त्यांची उत्तरं देण्याचा सराव करा. तसंच बाय या शब्दाचं भूतकाळातलं आणि भविष्य काळातलं रूप वापरून वाक्य तयार करा. जसं आय विल बाय अ बनाना आणि आय बॉट अ मँगो. आपण आता भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.